तुझं सगळं सामान आणलं बा आणि हे कुठं आहे? झोपली होती महाराणी आतापर्यंत, आताच उठली. बाबा तसेच गेले बिना नाश्त्याचे. अरे मग त्या कोणी तुला दिले म्हणून? सून असल्यावर मीच करू काय? बरं तिला कोणी उठवलं द्या आणि तिला विचारलं का द्या कोण झोपली आहे, ताप आला, डोकं दुखून राहिलं, विचारायला लागत होतं. मी कायला उठू महाराणीले? अरे वैशूत लग्नाच्या आधी 10-10 वाजेपर्यंत झोपत होती तेव्हा तू तिला उठवतच होती ना किती प्रेमानं. बाबू सुनेनं सुनेसारखंच राहिलं पाहिजे. आई तू तिच्यासोबत सासू सारखी वागन तर ती तुझ्यासोबत सुनेसारखीच वागन. आणि मला एक सांग, एक पोरगी सगळं घरदार सोडून आपल्या भरोशावर इथं राहिली आलेली आहे. तू तिला जाणूच देणार नाही की हे तिचं घर आहे तर ते मानन काय घराले तिचं घर आहे म्हणून. म्हणजे घरातले सारे काम मीच करू काय? मला एक सांग, तू 1 महिना आधी माझ्या लग्न व्हायच्या अगोदर घरातले सगळे कामं तूच करत होती ना, मग त्या कंप्लेंट केली का तेव्हा? मग आता थे आली तर तू काय सुरू झालं तुझ्या? झालं माय पोरग गुलाम झालं बायकोचं. अरे आई मी गुलाम नाही झालो, आपलं घर फुटलं नाही पाहिजे, आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे म्हणून तुला समजून सांगत आहे. आणि तू घडी घडी ना ते निलिमा काकूच्या सुनीचं कौतुक नको करत जा तू तिच्या समोर. हे नाही येणार आहे तुझ्या सुख दुःखात साथ द्यायला, हेच येणार आहे. झाले वाटते कान भरून. भरले कान? अरे आई कोणीच कान नाही भरत. तू ज्या बाहेरच्या बाईले गोष्टी सांगतात ना त्या घरी येऊन तिला सांगतात आणि लोक तर पाहिजेच आपल्या घरात आग लावायला. आई